हॅलो मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये. आम्ही दोघं जण चाललोय आज पनवेल मॉलमध्ये, ओरियन मॉल पनवेलमध्ये. तर आजचा प्लॅन आहे लेट नाईट मूवी बघायचा, तेरे इश्क में. रात्री 11चा शो आहे. सो ऑफिसवरून आल्यानंतर आम्ही या ट्रॅफिकमधनं चाललोय. घरापासून जवळच असल्यामुळं काही वाटलं नाही. तर ओरियन मॉल स्टेशनच्या बाजूलाच आहे, त्याच्या बाजूला विजय सेल्स आहे, तिथून आपल्या ट्रॅव्हल्स वगैरे जातात. तर ओरियन मॉल काय विशेष एवढं नाही, आपलं छत्रपती संभाजीनगरचा मॉल त्यापेक्षा मोठं आहे. इथे लेफ्टला गेल्यावर नंतर तुम्हाला पार्किंगमध्ये एंट्री भेटेल. 20 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर या पार्किंगचे असे कमाल आहे की मॉल ॲक्च्युली 3 ते 4 मजल्याचा आहे, पण त्याची पार्किंग 6 मजल्याची. गोल 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 घुमून फिरून जावं लागतं. पण नशिबाने आज आम्हाला पार्किंग B1 बेसमेंटमध्ये भेटली. पार्किंगच्या B1 बेसमेंटमध्ये ई सेक्शनमध्ये लावली गाडी. आता बघूया मूवी सुटल्यानंतर गाडी भेटते की नाही, कारण विसरून जाते माणूस. ओरियन मॉलच्या सेकंड फ्लोअरवरती आयनॉक्सचं थिएटर आहे. हे ओरियन मॉलचं गेम झोन आहे. इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळायला भेटतील. छोटं आहे, त्याच्यामध्ये टोटल 5 स्क्रीन आहे. तर आमचा मूवी लागणार होता 4th स्क्रीनला. थोडा टाइम होता, तर म्हणलं चला थोडं विंडो शॉपिंग वगैरे करूया आणि काही जर आवडलं तर घेऊया. पण इथले दुकानं जर बघितली तर असं वाटतं की बाबा काच उघडले. ट्रेंड्स दुकान तर एवढं छोटं होतं की आपल्या गुलमंडीवरच्या दुकानालाही लाजवेल. म्हणजे गुलमंडीचे दुकानही त्याच्यापेक्षा मोठे आहेत. पण ठीक आहे, इथं काय असं विशेष कपडे वगैरे भेटले नाही. म्हणलं चला शॉपर स्टॉप्स मध्ये जाऊया. तिथे गेल्यानंतर 3 मजली तर ते आहे, तर खाली वरती गेल्यानंतर तिथं पण काय असं आवडलं नाही. तोपर्यंत आमचा मूवीचा पण टाइम झालेला होता. त्याच्यानंतर आम्ही गेलो. जाताना म्हटलं काहीतरी घेऊन जाऊया. तर याच्याकडे बघत होतो, तर एक छोटासा आईस्क्रीमचा कोन होता, तो 150 रुपयाला होता. त्याच्यानंतर हॉटडॉग होता, तो काहीतरी 450 रुपयाला होता. आणखी पॉपकॉर्न तर 750 रुपये. म्हणलं जाऊ द्या, आपण आपल्या बजेटमध्ये एक मस्तपैकी कोल्हापुरी भेळ उचलली आणि थिएटरच्या मध्ये गेलो तर तिथं चालू होतं ॲड वगैरे. त्याच्यानंतर फुकटचे ट्रेलर बघून घेतले. त्यातला धुरंधर मस्त आवडला. गाणं तर एकदम सॉलिड होतं. त्याच्यानंतर चालू झाला आपला पिक्चर आणि 2-4 स्नॅप काढून मग पिक्चरमध्ये एकदम रमलो. यापेक्षा रांगा मूवी चांगली होती. त्यात सॉंग्स पण आणि शायरी पण छान होती आणि स्टोरी एकदम क्लास होती. त्याच्यात नुसतं एक काय म्हणतात सायको मुलगा होता जो मुलीच्या मागे प्रेमात पागल झाला आणि काय नाही, शेवटी UPSC करून दोघंही मेले. काय नसतं, सगळ्यांचं रिलेटेड आहे. टाटा बाय.